एक 5 मिनिटाचा एक एक्सरसाइज आहे. डोळे बंद ठेवा. जो डोळे बंद करूनच तुम्हाला करायचा आहे. फक्त माझ्याकडे लक्ष असू द्या. मी जे बोलतो आहे, जे इन्स्ट्रक्शन देतो आहे, इंडिव्हिज्युअल ऍक्टिव्हिटी आहे, तुम्हालाच करायची आहे. तुम्ही आणि तुमचं मन. एक वाक्य आहे, इफ यू नो युअर weakness, that's your strength, and if you don't know your strengths, that's your weakness. पहिल्या वाक्यामध्ये म्हटलेलं आहे की जर तुम्हाला तुमच्या विकनेस काय काय आहे, प्रत्येकाच्या विकनेस हे वेगवेगळे असतात. कोणी भावनिक असतं, कोणी भावनिक नसतं. कोणासाठी भावनिक असणं हे विकनेस असू शकतं, कोणासाठी भावनिक नसणं हे विकनेस असू शकतं. 2 मिनिट स्वतःशी संवाद करा. शोधा तुमच्या मनामध्ये, तुमच्या डोक्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये तुमच्या विकनेस काय काय आहे. ऑब्झर्व करा, बाहेर काढा, आठवा, नाव द्या त्याला की मोजा. विकनेस नंबर 1, विकनेस नंबर 2, अशा नंबरिंग करा. 1 असेल, 2 असेल, जेवढ्या आठवतात एकदम फर्स्ट इन्स्टंटला की ज्या तुमच्यामध्ये तुमच्या विकनेस आहेत, कमजोरी आहेत, आयडेंटिफाय करून ठेवा मनामध्ये. टेक युअर टाइम बट बी सिरियस, बी ऑनेस्ट. लपू नका. तुमच्या स्वतःशी तुमचा संवाद आहे, कोणाला सांगायचं नाहीये. हे तुमचा एक्सरसाइज आहे. निदान स्वतःशी करत असताना तुम्ही प्रामाणिक राहा. ओळखा, व्हॉट आर युअर विकनेसेस. विकनेस असणं ही काही वाईट गोष्ट नाही. परिपूर्ण असं या आयुष्यात कुणीच नाहीये. एव्हरीबडी हॅज सम काइंड ऑफ विकनेसेस इन हिज लाईफ. बट व्हॉट इज द गुड थिंग वी आर डुइंग टुडे? ऍज आय सेड अर्लियर, इफ यू नो युअर विकनेस, दॅट्स युअर स्ट्रेंथ. आपण चांगली गोष्ट आज एक काय करत आहे सध्याच्या क्षणी तुम्ही, की तुमच्या विकनेसला आयडेंटिफाय करत आहे. इथून पुढे आयुष्यात तुम्हाला माहित असेल की माझ्या विकनेस काय आहेत आणि ही एक तुमची शक्ती बनेल. विकनेस माझी काय आहे हे माहित असणं हे इथून पुढच्या प्रवासामध्ये तुमची शक्ती बनेल, एक प्लस पॉइंट तुमचा बनेल. नेक्स्ट, हे वाक्य दुसरं आहे, इफ यू डोंट नो युअर स्ट्रेंथ्स, दॅट्स युअर विकनेस. नाउ स्पेंड सम टाइम, आयडेंटिफाय युअर स्ट्रॉंग पॉइंट्स. स्ट्रेंथ्स, तुमच्या स्ट्रेंथ्स काय आहेत. जसं तुम्ही विकनेस आयडेंटिफाय केलं तसं आता तुमच्या स्ट्रेंथ्स काय काय आहेत. एव्हरीवन अमॉंग यू इज पॉवरफुल. एव्हरीवन हॅज सम काइंड ऑफ strength in his or her life. Someone of you is very highly optimistic about life. Someone has a very positive aspect towards looking the life. Someone of you might have a good handwriting. That is a good quality. That is your strength. Someone of you might know how to drive a car. कार चालवता येते. whatever ज्या काही तुमच्या प्लस पॉइंट्स आहेत, स्ट्रेंथ्स आहेत, त्या आयडेंटिफाय करा. नंबरिंग द्या त्याला की विकनेस झाल्या होत्या, आता हे नंबरिंग. स्ट्रेंथ नंबर 1, स्ट्रेंथ नंबर 2, स्ट्रेंथ नंबर 3. एकदम फिट्ट डोक्यात आठवा काय काय तुमच्या स्ट्रेंथ्स आहेत. हे लिस्ट तुम्हाला पूर्ण पाठ करायची आहे. आणि त्याच्यातलं तिसरं वाक्य आहे, नाउ ऑनवर्ड्स इन युअर लाईफ प्रॉमिस युअरसेल्फ दॅट ॲज आय हॅव रिकॉग्नाइज्ड माय weaknesses, I will here onwards convert all my weaknesses into my strengths, and I promise to myself that here onwards in my life there will be no weakness. I want to live happily, strongly. I want to help others. And for helping others, I need to be powerful. I only need strength. If I am weak, I will not be able to help others. And as I committed myself that the main goal of my life will be lifting others, I
will become powerful and I will do hard work, hard studies. I will leave all my addictions, whatever it may be. Here onwards, I will try to leave each and every addiction from my life. I will throw out all kind of viruses from my life. I will learn how to communicate with self. I realize that जिंदगी में उसने बड़ी बात कर ली जिसने खुद से बात कर ली. ये आज मुझे पता चला है. इसका इस्तेमाल मैं आगे से करूंगा. मैं खुद से बात किया करूंगा. मैं खुद से बात करके मेरी जिंदगी का क्या मकसद है, मुझे पावरफुल बनना क्यों है, औरों को मदद करने के लिए मैं क्या क्या कर सकता हूँ, मेरे जिंदगी का जो ध्येय मैंने बनाया है वो औरों के मदद करने के लिए कैसे मैं कनेक्ट कर सकता हूँ, मेरे जिंदगी का जो ड्राइविंग फोर्स है वो मैं कैसे कायम स्ट्रांग रख सकता हूँ, मैं कैसे हमेशा के लिए मोटिवेटेड रह सकता हूँ, चार्ज रह सकता हूँ. दुनिया की ऐसी कौन सी शक्ति है जो मुझे हमेशा के लिए चार्ज रख सकती है, वो मुझे आज पता चला है. वो है एक शक्ति, एक विचार, हेल्पिंग अदर्स का, लिफ्टिंग अदर्स का. और इसका इस्तेमाल करके मैं आज खुद को प्रॉमिस करता हूँ कि मैं आज से पूरी मेहनत से 24 घंटे का जो एग्जाम्पल मुझे दिया गया, जिसके अंदर मुझे पता चला समय का महत्व क्या है, मैं टाइम पास नहीं करूंगा, करूंगी. मैं खुद से ये प्रॉमिस करती हूँ कि आज से वो 24 घंटे जो मुझे भगवान हर दिन दे रहे हैं, आज तक मुझे उसका जो भी कीमत है वो मुझे नहीं थी, आज से हो गई. मैं अभी से सीरियसली जो प्रिपरेशन के लिए लगता है बात मैनेजमेंट का, माइंडसेट का, तो आज मैं खुद से अभी और घर जाकर भी बात करके डिटेल में मेरे वीकनेस, स्ट्रेंथ्स ये सब एक कागज पे लिखकर वो हमेशा के लिए दफना दूंगा. और मैं मेरा उज्जवल भविष्य बनाकर रहूंगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओपन योर आईज एंड टुडेज वर्कशॉप इज ओवर. विल मीट सून, विल कीप मीटिंग. इफ यू हैव टाइम यू कैन आस्क सम क्वेश्चंस इफ यू हैव इन योर माइंड. इट वॉज अ ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है. विल कीप ऑन मीटिंग. ओके, काही प्रश्न असेल यू कॅन शेअर. वी कॅन स्पेंड 10 to 15 more minutes. काही गंभीर प्रश्न असतील तर विचारू शकता तुम्ही. अडचणी असतात कधी कधी, आपल्याला वाटतं की काय प्रश्न म्हणजे इतिहास भूगोलचे नाही म्हणत आहे मी, ते शिंदे सर आहेत तिकडे. प्रश्न कोणते? जीवनाचे, माइंडसेटचे, हाऊ टू ओव्हरकम फिअर ऑफ फेल्युअर, असे काही जगा वेगळे. कारण सध्या आमचा अभ्यासाचा फार संबंध नाही आहे. ऑल प्रॉब्लेम सॉल्व्ड. ग्रेट. विचारा विचारा. एकदा 2 मिनिट उभं राहून विचार, म्हणजे सगळ्यांना कळेल. डोंट वरी. ओके ओके. हां, सुंदर प्रश्न आहे दादाचा प्रश्न आहे की बा सर्वांनाच येतं हे. दिस इज अ कॉमन क्वेश्चन. ही जस्ट रिप्रेझेंटिंग दॅट क्वेश्चन की जेव्हा आपल्याला एखादं अपयश येतं तेव्हा आपल्याला भीती वाटते. याचं एकदम रूट कॉज भीती वाटते. याचं कारण काय असते की तुम्ही, मी, आपण सगळे ग्रामीण भागातले आहोत. आपली परिस्थिती जेमतेम असते. या भीती वाटण्याच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या क्षेत्रामध्ये जास्त भीती वाटण्याचं जे प्रमाण आहे ना, ते BA BCom वाल्यांना कदाचित जास्त असू शकतं. त्याचं कारण आहे, जे प्रोफेशनल डिग्री होल्डर्स कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करतात, प्रोफेशनल म्हणजे डॉक्टर, वकील, इंजिनियर. सपोज अ डॉक्टर इज प्रिपेयरिंग फॉर द कॉम्पिटिटिव्ह एग्जामिनेशन, ही इज प्रिपेयरिंग विथ अ बैकअप प्लान. नहीं हुआ तो इंजेक्शन टोचना चालू. तो हमें डर क्यों लगता है? क्योंकि हमारे पास कोई बैकअप प्लान नहीं रहता है. हमें पता रहता है अगर नहीं हुआ भाऊ तर चूल आणि मूल, कार्यक्रम खलास. राईट. त्याच्यामुळे कदाचित आपल्याला भीती वाटते. तर फॉर धिस सगळ्यात बेस्ट लाईफ टाईम सोल्युशन
ऑलवेज प्रिपेयर फॉर कॉम्पिटिटिव एग्जामिनेशन विथ अ बैकअप प्लान इन योर माइंड. मैं मेरी पूरे दिल लगन चाहत से कॉम्पिटिटिव एग्जाम की तयारी करूंगा, लेकिन आय गिव्ह याच्यावर एक उदाहरण देतो सुंदर. UPSC परीक्षेमध्ये दरवर्षी 6 लाख ॲप्लिकेशन येतात. किती? प्रिलिमिनरी एक्झामिनेशनसाठी. त्यातले साधारणतः 4 लाखच प्रिलिमिनरी एक्झामिनेशन देतात. म्हणजे 6 अर्ज करतात, 2 लाख परीक्षेलाच येत नाही, 4 लाख परीक्षेला येतात. त्याच्यापैकी 10,000 जण मेन्सला येतात. आउट ऑफ 4 lakh students appeared for the preliminary examination of the UPSC, only 10,000 students got selected for the mains written examination. त्या रिटर्न एक्झामिनेशनतून ॲव्हरेज जर काढला साधारणतः 3,000 पोरं इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट होतात. आणि त्यातले व्हॅकन्सीनुसार 500-1000 ज्या व्हॅकन्सी असल्या ते सिलेक्ट होतात. तर मग आता या सगळ्या याच्यातून म्हणजे 6 लाखापासून तर 1,500पर्यंतचा जो प्रवास आहे, त्यातले 2 लाख तर बरं टाईमपाससाठी अर्ज भरत असतात किंवा ते चान्स असतात म्हणून ते द्यायची नाही, असं सगळं नियोजन असतं. ओके, तरी 4 लाखापासून डायरेक्ट 10,000वर, 10,000तून ॲटलिस्ट जे इंटरव्ह्यूपर्यंत गेलेले असतात 3,000 जण, त्यांचा अभ्यास, त्यांची मेहनत, त्यांनी दिलेला वेळ, हे सगळं सारखं असतं सगळं. मग त्याच्यातले जे 1,500 सिलेक्ट होतात ना, तर त्याच्यामागं काय असते माहिती आहे का? इट इज गॉड्स ग्रेस. अँड गॉड्स ग्रेस इज समथिंग यू कॅन ओनली प्रे फॉर. त्याच्यातला जो गॉड्स ग्रेस हा पार्ट असतो ना, हा फक्त प्रे फॉरचा असतो. मे बी इट इज 1%, 99% हार्डवर्क इज देअर, बट समटाईम मी पहिल्याच जे तुम्हाला सांगितलं की कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणजे काय हे मनाशी पक्क फिट करून घ्या. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणजे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. डोंट गेट डिस्करेज, गिव्ह युअर बेस्ट, बट इवन दो आफ्टर गिव्हिंग युअर बेस्ट यू कुड नॉट सक्सीड, देन यू शुड हॅव सम बॅकअप प्लॅन इन युअर माइंड. तुम्ही ह्या तयारीमुळे खूप तुम्ही विचारवंत व्हाल, ज्ञानवंत व्हाल. तुमच्याकडे जीवनाकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन, जो प्रामाणिकपणे 2 वर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी करतो त्याच्याकडे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम नंतर एक चांगला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नक्की येतो. काही जणांचं सिलेक्शन कदाचित होणार नाही, त्याला अनेक कारणं असू शकतील. तर मग त्याच्यासाठी आणखीन एक नियोजन फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग करून ठेवा, बॅकअप प्लॅन. अँड खरं म्हणजे ते बॅकअप प्लॅन हे जे आहे हेच माझं क्षेत्र आहे. अँड दॅट बॅकअप प्लॅन जे BA BCom वाले आहेत, नॉन प्रोफेशनल डिग्री होल्डर, त्यांच्यासाठी सुंदर असा असू शकतो. तो म्हणजे जर मी झालं नाही देन आय विल स्टार्ट माय ओन बिझनेस. त्याच्यावर एक सेपरेट वर्कशॉप आपण घेणार आहे, बिझनेस कोचिंग. करिअर ऑप्शन जे आहेत, शेती, नोकरी आणि उद्योग, त्यातला हा उद्योग हा एवढा मोठा प्रचंड क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप स्कोप आहे. नॉलेज त्याच्यासाठी सुद्धा लागतं. त्याच्यामुळे जर माझं सिलेक्शन झालं नाही आफ्टर स्पेंडिंग इवन 2 to 3 years, तर मग मी काय करणार? तर त्याच्यासाठी आपण हा एक वन ऑफ द सांगितला. तुमचा प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो बॅकअप लाईन आहे ना, पण तो बॅकअप प्लॅन की अभ्यास करत असताना प्रत्येकाच्या याच्यामध्ये कुठंतरी एक वळण येतं, एक क्षण तो येतो की परीक्षा झाल्यावर रिझल्ट लागल्यावर नाही, तो तर परीक्षेच्या अगोदरही येतो. जेव्हा आपण तयारी करत असतो तेव्हा आपल्या मनात एक छोटी छोटी धाकधूक चालू असते. अभ्यास तर करून राहिलो पण नाही झालं तर मग आता काय, 3 वेळ परीक्षा दिली, चालू असतं. जो प्रामाणिकपणे करतो ना त्यांनाच हे जास्त येतं. याच्यामध्ये काहीच चुकीचं नाही, कारण त्याला माहीत असतं की मी माझ्या घरातला जबाबदार आहे, माझं काय आहे, व्यवस्थित करणं किती जरुरी आहे, माझ्यासाठी माझं यशस्वी होणं माझ्या कुटुंबासाठी किती गरजेचं आहे, हा सुद्धा विचार त्याच्या डोक्यामध्ये असतो. त्याच्यामुळे ते मनचिंती, ते वैरिनचिंती ही एक फेज असते. जे अगदी टॉपर येणारे असतात त्यांना सुद्धा असतं. हे काही फक्त सर्वसाधारणचा इश्यू नाही आहे. फिअर ऑफ फेल्युअर हा बाय डिफॉल्ट इन्स्टॉल झालेला ॲप आहे आपल्यात, वरूनच अनइन्स्टॉल होत नाही तो. फिअर ऑफ फेल्युअर त्याला फक्त काय असते, डिझेबल करू शकतो आपण, कंट्रोल करू शकतो आहे ना. आणि मोर द कॉन्फिडन्स वी हॅव, त्याचा त्रास तेवढा कमी होत जातो. आणि व्हॉट इज अबाउट कॉन्फिडन्स? कॉन्फिडन्स येणार मेहनत करून, अभ्यास करून. एक साधना आहे ती. जेवढा अभ्यास आपण प्रामाणिकपणे करू तेवढा तो कॉन्फिडन्स वाढेल. जेवढा कॉन्फिडन्स वाढेल तेव्हा भीती खाली खाली जाईल, जेवढा कॉन्फिडन्स खाली जाईल. अँड दिस इज लाईक दॅट. आणि त्याच्यामुळे बॅकअप प्लॅन जो आहे तुम्हाला एक निवडायचा आहे. प्रत्येकाने एक योजना करून ठेवायची आहे की जर माझं झालं नाही तर मी काय करेल. तर मी जसं तुम्हाला म्हटलं की बिझनेस कोचिंग हे माझं एक क्षेत्र आहे. उद्योग आपल्या क्षेत्रामध्ये सध्या जे आहे, लांछित बेरोजगारी, तुम्ही सगळं अर्थशास्त्राचा अभ्यास करतात, लांछित बेरोजगारी
जास्त कोण्या क्षेत्रात आहे? शेती या क्षेत्रामध्ये आहे. 10 एकर शेती आहे, एक भाऊ करू शकतो. आज तिथं 4 भाऊ गुंतलेले आहेत. त्याला म्हणतात लांछित बेरोजगारी. त्या लांछित बेरोजगारीमुळेच आता सध्या तुम्ही बघत आहात अर्थव्यवस्थेवर आपल्या खूप मोठं संकट येत आहे. आतापर्यंत ते चालत गेलं, पण इथून पुढे ते चालू शकणार नाही. त्यासाठी सगळ्यात सुंदर उपाय जर आहे तो म्हणजे उद्योग करणे. त्याचं कसं नियोजन, कसं हे करायचं. जसं तुम्ही आता कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी तयारी करत आहात, क्लास लावत आहात. शेती आपल्या वडिलांनीच, वडिलोपार्जित आपल्याला नांगरणं डवरणं हे काही शाळेत नाही शिकलो आपण. त्यांच्याकडे नॉलेज होतं, त्यांनी ते पास ऑन केलं. दुसरं म्हणजे ते शेती क्षेत्र झालं. नोकरी क्षेत्रासाठी लागणारं जे नॉलेज आहे त्यासाठी कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन क्लासेस आहे, तुम्ही अभ्यास करता, शाळेत शिकता. हे तिसरं क्षेत्र जे आहे बिझनेस, हे एवढं मोठं आहे तरीसुद्धा याच्यात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शनाची व्यवस्था उपलब्ध नाही. ते आपण करतो आहे बिझनेस कोचिंगच्या माध्यमातून. यांनी जे प्रश्न विचारला त्याच्याशी संबंधित. आणि ते बिझनेस कोचिंग काय असेल, कसं असेल, तुम्ही जसं आज तयारी करत आहात तर उद्योग उभारण्यासाठी सुद्धा तुम्हाला मायन्यूट नॉलेज त्याच्यात यशस्वी होण्यासाठी जे लागतं त्याचे वर्कशॉप आपण घेतो. ते आपण वेगळ्या याच्यावर नंतर घेऊया. आजचा जो महत्त्वाचा विषय होता सांगायचं तात्पर्य या दादाच्या प्रश्नाचं उत्तर की भीती, त्या भीतीवर ओव्हरकम म्हणजे फिअर ऑफ फेल्युअर. अपयशी झालो, एखादी एक्झाम निघाली नाही, प्रत्येक वेळेस फॉर्म भरणं, प्रत्येक वेळेस प्रचंड आशावादानं अभ्यास करणं आणि पुन्हा नापास होऊन पुन्हा तेवढ्याच आशेनं नेणं, तर ही परीक्षा, खरी परीक्षा ही मानसिकतेची तुमच्या हीच आहे. तर मग याच्यासाठी काय एक सोल्युशन राहू शकतं? तुमच्याकडे नक्कीच एक बॅकअप प्लॅन असावा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. आणि त्याच्यामुळे वाईट काहीच होणार नाही आहे, चांगलं होणार आहे. कारण निकाल लागल्यानंतरच तुम्हाला भीती येते असं नाही. तयारीच्या दरम्यान सुद्धा ज्यांच्याकडे बॅकअप प्लॅन नसतो त्यांच्या मनात कायम एक ते द्वंद्व त्यांच्या मनात चालू असते, पॉझिटिव्ह निगेटिव्हिटीचं. अभ्यास करणारं मन आणि ते नकारात्मक घंटा वाजवणारं मन की नाही झालं तर मी काय करणार, नाही झालं तर मी काय करणार, हे कायम चालू असतं. त्याच्यामुळे तयारी करताना जर आपण एक बॅकअप प्लॅन म्हणजे फर्स्ट टार्गेट आय वॉन्ट टू बिकम एन IAS ऑफिसर, त्याच्यापासून 100% आपल्याला डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाही आहे. मला PSI करायचं आहे, STI करायचं आहे, बँकेत लागायचं आहे, याच्यापासून आपल्याला 100% परावृत्त व्हायचं नाही आहे. आपलं फर्स्ट टार्गेट, पहिली मेहनत ही कशासाठी असणार आहे? कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनसाठीच. बट बाय डेफिनेशन ऑफ गॉड्स ग्रेस अगर मेरे लिए उसने और कुछ बड़ा सोचा होगा, क्योंकि आपने को ऐसा भी लेना है अगर नहीं लग गया जॉब तो कुछ बहुत बुरा होगा, ऐसा नहीं है. वो सोच लेने का अपने लिए और कुछ तो भी बड़ा लिखा है. तो वो बड़ा जो लिखा हुआ है उसके लिए एक बॅकअप प्लॅन बिझनेस कोचिंग हे जे आहे याच्यातून आपण करू. त्याचा वेगळा वर्कशॉप घेऊ. सोबतच आता वांडे सरचं बोलणं झालं की आता बँकेची एक्झामिनेशन जी होते, एक तर सगळ्यात जास्त रिक्रुटमेंट सध्या बँकेच्या चालू आहेत. बँकेच्या गायडन्ससाठी आपल्याकडे अजून हे अवेलेबल नाही आहे. वाशिममध्ये आपण बँकेसाठी सुद्धा लवकरच क्लास सुरू करतो आहोत. त्याचं पण तुम्हाला यथोचित भविष्यात आपण हे देऊ. आजचं जे तुमच्यासोबतचा एक संवाद होता, मला जे तुमच्यामध्ये एक तुमची पार्श्वभूमीची तयार करायची होती ते मला असं वाटते बऱ्यापैकी झालेली आहे. आणखीन आपण हा संवाद सुरू ठेवू. आणखीन काही प्रश्न? तुला कळलं ना? थोडंसं बॅकअप प्लॅन करू आपण आणि करू. सांगा दादा, थोडं म्हणजे सगळ्यांना ऐकू येईल थोडं. याच्यातले 2 जे पहिले प्रश्न आहे की मोटिवेशन कसं राहायचं हे तर झालं. सगळ्यात तिसरा भाग जो आहे तो दादांनी विचारला, त्याच्यातला स्ट्रेस मॅनेजमेंट, तणावाचे कारणं जर आपण शोधले तर मोस्टली तणावाचे कारणं असतात शेजारी हा म्हणते वडिलांना आपलं हे झालं, 3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, तयारी चालू आहे, नाही होऊ शकलं आहे ना. हे आहे ना, इट इज समथिंग कनेक्टेड विथ अदर्स. हा जो तणाव येण्याचा जे एक सोर्स असतो कुठंतरी, मोस्टली स्वतःसाठी पण येतो. मी जसं म्हटलं बॅकअप प्लॅन नसला तर स्वतःचा तणाव आपण निर्माण करतो. पण मोस्ट ऑफ द टाइम लोक क्या सोचेंगे हा विषय असतो आणि लोक काय म्हणतात वगैरे. त्यामुळे एक त्याचं सिम्पलेस्ट फॉर्ममधलं जर उत्तर असेल तर सध्या आपण आपल्या स्वतःशी फोकस करायचं. कुछ देर लोगों को बताएंगे भी नहीं, एकदम ब्लास्ट झाला पाहिजे, भाऊचे पुत्र कलेक्टर झाले, कोणालाच सांगत बसायचं नाही, एक भाग त्यातला आहे ना, ते आपल्याला मदत करायला येत नाही आहेत. आपण विचार फक्त आपल्या आईवडिलांचा करायचा, थोडंसं त्यांना आयसोलेट करण्याचं. कारण टीका तर लोकांनी कोणावरही केले असं म्हणजे सोडू शकत नाहीत लोक, त्यांचं काम आहे, लोगों का काम है. तो
ते सगळं सोडून द्यायचं. आणि राहिलं स्टे मोटिवेटेडचं, तर मी त्याला 4-5 हे सांगितलं तुम्हाला. जेवढे आपण ध्येयासोबत जुळलेले राहू, आपण स्वतःसोबत जेवढे प्रामाणिक राहू आणि आपण जेवढी प्रामाणिकपणे मेहनत घेऊ, तेवढे जास्त चान्सेस आहेत कायम मोटिवेट राहण्याचे. आणि वाचन, या सगळ्या मीन वाईलच्या याच्यामध्ये तुम्ही काही पुस्तकं, आय सजेस्ट यू दॅट यू शुड रीड दोज बुक्स. मराठीत आहेत, वाचलेही असतील बऱ्याचशा लोकांनी. कारण या सगळ्या याच्यामध्ये मोटिवेशन हे कसं मिळतं, कोणातरी आपल्याला या संघर्षाच्या वेळी आधार हा महत्त्वाचा असतो. आपल्या परिस्थितीसारखं ज्याची परिस्थितीतून तो पुढे आलेला आहे, हा जेव्हा काहीतरी आपल्याला सांगतो तेव्हा आपल्याला बरं वाटतं. प्रत्येक वेळेस कोणीतरी येऊन सांगेल शक्य नाही. पुस्तकं ऑल टाईम तुमच्यासोबत अवेलेबल राहू शकतात. म्हणून वाचनाची आवड लावा. काही बायोग्राफीज वाचा. तो एक होता कारवर, एक सुंदर पुस्तक आहे, ते एक चांगलं आहे. हृदयस्थ एक नीतू मांडके म्हणून एक कार्डिओलॉजिस्ट होते, त्यांची एक बायोग्राफी आहे, ते तुम्ही वाचा. एक जाधव जे आपले गव्हर्नर राहून गेले, आमचा बाप आणि आम्ही, ते एक सुंदर पुस्तक आहे. असे कितीतरी. स्वेट मार्टिन एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मोटिवेशनल स्पीकर आहेत, त्यांचे पुस्तकं आहेत. आणि मी जसं सांगितलं की फेसबुक, व्हॉट्सॲप याचा जर चांगला वापर केला आजकाल, तर त्याच्यातूनही बरेचसे आपल्याला चांगल्या गोष्टी मिळतात. फक्त त्याच्यावर थोडं कंट्रोल राहिलं पाहिजे. आणि तणावासाठी मेडिटेशन वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत. आणि मोर यू फोकस ऑन युअर सेल्फ, less you will suffer from stress. Stress is directly proportional to how you think about others, how much you think about others. And if you stop thinking of others, your stress will be reduced automatically. आणखी काही? Okay, Mande sir, thank you very much. We'll continue. You take the charge. टाइम सर, 1 मिनिट, 2 मिनिटं बसू शकत नाही तुम्ही? कमाल आहे. त्याच्यामुळे वाशिम जिल्हा मागासलेला समजला, हेच कारण आहे. बस पहा, धन्यवाद सर. काही ती झोपली होती मागच्या मध्ये डोळे लावून. कसं वाटलं? आता 4 भिंतीच्या आहेत घेतलं, पण बाहेर गेल्यावर सोडून नाही द्यायचं सर्व. म्हणजे महत्त्वाचं हे असते का इथं इमोशनल व्हायचं. आणि याच्यानंतर मोटिवेशनल प्रोग्राम खूप महत्त्वाचे असतात. कारण आपण दिवसभर लायब्ररीमध्ये बसतो, वाचतो, अभ्यास करतो. बरेच तुम्ही पाहिलं 4-4 वर्ष झाले काही विद्यार्थी म्हणतात बा यश मिळत नाही, काही 6-6 महिन्यात लागतात. मित्रा बोलू नको. काही 6-6 महिन्यात लागतात. असे आपल्यासमोर आहेत. आतापर्यंत तुम्हाला दाखवलं, त्या दिवशी आपण सत्कार घेतला. काही 1 वर्षात लागलेले आहेत, काही 5-5 वर्षाला लागत नाही. त्याच्यामुळे ही जी फळी आहे यामधली, तर त्याचे बरेच कारणं दादांनी या ठिकाणी स्पष्ट केलेले आहेत. आणि मोटिवेशनलनं खूप आपण यूट्यूबवर ऐकतो, परंतु यूट्यूबपेक्षाही जे महत्त्वाचं असते प्रेझेंटेशन, ते खूप महत्त्वाचं असते. आणि तुमच्यासाठी एवढं घेभरारी हे करत आहे, ते आपण लावलेलं एक छोटंसं, त्या दिवशी सांगितलं मी, रोपटं होतं. कारण असं म्हणतात की कहीं जीत बाकी है तो कहीं हार बाकी है, कहीं जीत बाकी है तो कहीं हार बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है, यहाँ से चला हूँ मैं नई मंजिल की तरफ, यहाँ से चला हूँ मैं नई मंजिल की तरफ. अरे अभी तो एक पन्ना था, अभी तो एक पूरा किताब बाकी है, अभी तो एक पूरा किताब बाकी है. जी भराईने लावलेलं एक छोटंसं रोपटं आहे. त्याचं वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला शाखा महाराष्ट्रामध्ये नाही, तर किमान सुरुवातीला आपल्याला विदर्भात चांगलं नाव करायचं आहे. नुसता अभ्यास करून माणूस घडत नसतो. काही व्यक्ती तुम्ही पाहिले आज क्लास 1 क्लास 2 आहेत, पण त्यांना पुढे बोलता येत नाही जाऊन. तर या गोष्टीतून आपण घेत तर असतो बऱ्याच गोष्टी, पण स्टेज डेअरिंग काय असते. आणि लँग्वेजमध्ये आता दादांनी जे तुम्ही पाहिलं असेल, तिन्ही लँग्वेजचं कॉम्बिनेशनमध्ये कसं स्पीच. तर बरेच आज आमचे मित्र आहेत, वेगवेगळ्या पदावर आहेत, नोकरीवर, पण त्यांना 2 शब्द बरोबर बोलता येत नाही. आणि जे बोलण्याचं जे इम्प्रेशन असते ते या गोष्टीतून, कारण नोकरी म्हणजे सर्व काही नसते. तुम्हाला आजच्या समजलं की बा नोकरी नाही लागली म्हणजे आपण उपाशीपोटी मरू का? नाही. त्यासाठी सुद्धा एक बिझनेस प्लॅन मॅनेजमेंट फ्युचरमध्ये आपण या ठिकाणी ठेवणार. तुम्ही वेळात वेळ काढून ऐकलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद मागतो. या ठिकाणी दादांनी सुद्धा वेळात वेळ येऊन आपलं या ठिकाणी बहुमूल्य वेळ दिला, त्याबद्दल त्यांचंसुद्धा या ठिकाणी आभार मानतो. आणि हा कार्यक्रम संपण्यापूर्वी उद्या सुट्टी राहील तुम्हाला. उद्या संडे आहे ना, क्लासला बघता बाकी सगळं ओके सुरू. सकाळची बॅच जी आहेत दोन्ही साईडची ते बंद राहील. आणि सोमवारी म्हणजे परवा दिवशी सकाळी किती वाजता?
साडेसात वाजता आपल्या रेग्युलर वेळेवर सुरू होईल. धन्यवाद. थँक्यू.